लक्ष्मणजी, आपण जर आता जरांगेंचा बाईट ऐकला असेल तर त्यांनी त्या सभेमधून थेट इशारा दिलेला आहे, सत्तापालट झाल्यानंतर मी कुणाला सोडणार नाही. जरांगे थेट म्हणतात मुंबईमध्ये वरती येण्यावरती ते ठाम आहेत. फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर ते आंदोलन सुद्धा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. काल एक इशारा बैठक सुद्धा पार पडली बीडमध्ये. या सगळ्याकडे आपण कसं पाहताय? मुळात जरांगे लोकशाही मानत नाहीत असं दिसतंय मला. जरांगे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या हक्क अधिकारावर चकार शब्द बोलत नाहीत. ते एका बाजूला म्हणतात की ओबीसी आणि आम्ही भाऊ आहोत, मग त्या ओबीसीचं घर उद्ध्वस्त, झोपडं उद्ध्वस्त करायला हे जरांगे चाललेत. हे जरांगे हा बावळट माणूस आहे हो. इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याचे एवढे लाड केले. अरे राष्ट्रद्रोह होत नाही का हो यानं? मुंबई मधली व्यवस्था बेकायदा वेठीस धरणारा माणूस, इथल्या मुख्यमंत्र्यांना शिव्या देणारा माणूस. मी काही भाजपचा कार्यकर्ता नाही बरं का. जे त्यांच्या भाजपच्या मांडीला लावून बसलेली माणसं आहेत ते त्याला उचकावत आहेत, त्याला चिथावणी देत आहेत. आणि आम्हाला मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोललं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही का हो? अजितदादा पवारांना विचारायचं डेअरिंग करतील का मुख्यमंत्री महोदय? काय कळत नाही राहतो. सोळंकी नावाचा वयोवृद्ध आमदार, हा पंडित नावाचा आमदार मांडीला लावून कोण बसतात? पण हाकेजी, तुम्ही आता जो आरोप करताय मांडीला लावून बसतात, नेमकं कोण बसतात? कोणावरती थेट रोख आहे तुमचा? अरे अजितदादा पवार नाहीत का उपमुख्यमंत्री पदावर? बर, थेट अजितदादांवरती तुमचा आरोप आहे? अरे हे पंडित आणि हे सोळंकी कुणाचे आमदार आहेत? अजितदादा पवारांचे आमदार नाहीत. बरं, निवडून आल्यावर तुम्हाला एखाद्या जातीच्या आंदोलनामध्ये आमदाराला असं सहभागी होता येतं? बरं, व्हा तुम्ही न्याय मागणीसाठी तुम्ही सामील व्हा, आमची अडचण नाही. पण ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त होत असताना तुम्ही बेकायदा मागणीला पाठिंबा देताय, जाहीर पाठिंबा देताय, बॅनर लावून पाठिंबा देताय. अरे लाज वाटते असल्या आमदारांची आणि असल्या पक्षप्रमुखांची. मुख्यमंत्री महोदयावर